मसदी गावात 67 लाखांची बनावट दारू जप्त। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात साक्री पोलिसांनी अवैध दारू संदर्भात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत घराच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा साठा भरून ठेवण्यात आला होता। याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत दारूचा साठा जप्त केला आहे। मात्र यातील संशयित फरार झाले आहेत। साक्री तालुक्यातील मसदी गावात बनावट दारूचा साठा पोलिसांनी हस्तगत केला। या कारवाईत 67,20,000 रुपयांचा दारू साठा तर 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एवज जप्त करण्यात आला। दरम्यान फरार झालेल्या संशयिताच्या शोधासाठी पथक पाठवण्यात आले आहे। या प्रकरणात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मसदी गावात राहणाऱ्या जयेश गुंजाळ यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये मुद्देमाल आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांना मिळाली। त्यानुसार खलाने यांनी मसदी येथे छापा टाकला। यावेळी संशयित आरोपी गुंजाळ यांनी घटनास्थळावरून पलायन केले। या ट्रकची तपासणी केली असता त्यात बनावट दारूचा मोठा साठा आढळून आला। ट्रकमधून सुमारे 67,20,000 रुपये किमतीचे बनावट दारूचे 700 बॉक्स आढळून आले। या दारूच्या बाटल्यांवर कोणत्याही प्रकारचा बॅच नंबर किंवा किंमत तसेच अन्य महत्त्वाची आवश्यक असणारी माहिती आढळून आली नाही। त्यामुळे प्राथमिक तपासात ही बनावट दारू असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी ट्रकसह 77,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। जयेश गुंजाळ राहणार मसदी याच्या विरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मसदी शिवारामध्ये एक गुप्त बातमी मिळाली होती। त्याच्यावरून API जयेश खलाने, बाबू साहेब आणि सर्व त्यांची साक्री पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती मसदीमध्ये कारवाई केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजाळ नाव त्याचं आहे, त्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण 700 पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। याची मुद्देमालाची किंमत एकूण 67,20,000 रुपये आणि त्यातून 10 लाखाचा अशा पद्धतीने एकूण 77,20,000 रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे। सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती। मात्र हे खरंच बनावट आहे काय, हे कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्क्रिप्शन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्यात येईल। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, साक्री, धुळे।